न्यूज, एक पाऊल पुढे। डोळ्याच्या अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी मराठवाडा अपंग विकास मंडळाचे आमरण उपोषण। भूम दिनांक 5 जून 2026। एक डोळा पूर्णतः निकामी असलेल्या अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना किमान 50% अपंगत्वाची मान्यता मिळावी या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा अपंग विकास मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 12 जून 2026 पासून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भूम समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। मराठवाडा अपंग विकास मंडळाचे अध्यक्ष लोखंडे व सचिव बी वायकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे। संस्थेच्या म्हणण्यानुसार सध्या एक डोळा पूर्णपणे निकामी असलेल्या व्यक्तींना केवळ 30% अपंगत्व प्रमाणित करण्यात येते। मात्र अशा व्यक्तींना शिक्षण, रोजगार, दैनंदिन जीवनातील कामकाज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे या व्यक्तींना किमान 50% अपंगत्वाची मान्यता देण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात मराठवाडा अपंग विकास मंडळाच्या वतीने तहसील कार्यालय भूम, उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय भूम आणि पोलीस ठाणे भूम येथे निवेदने सादर करण्यात आली आहेत। या निवेदनांवर मराठवाडा अपंग विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून शासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ही मागणी भारतीय संविधानाने दिलेल्या समतेच्या अधिकाराशी संबंधित असून सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। याबाबत यापूर्वीही राज्य शासन तसेच संबंधित विभागांकडे अनेक वेळा निवेदने व मागण्या सादर करण्यात आल्या आहेत। मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नाईलाजास्तव आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन डोळ्याच्या अपंग व्यक्तींना न्याय द्यावा अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही मराठवाडा अपंग विकास मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे। दरम्यान या आंदोलनामुळे परिसरातील अपंग बांधवांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि अपंग हक्कांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांचेही या आंदोलनाकडे लक्ष लागले आहे। शासन या मागणीवर काय भूमिका घेते आणि डोळ्याच्या अपंग व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे। जनहितार्थ न्यूज, एक पाऊल पुढे। मुख्य संपादक धनंजय गोफणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।